नाशिक मनपा कर्मचाऱ्याला धमकी, घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली। नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सहाय्यक अधीक्षक गणेश निकुंब यांना कार्यालयात येऊन अवाच्य भाषेत धमकावल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी निकुंब यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार घनकचरा व्यवस्थापन मुख्यालयाकडे प्राप्त झालेल्या एका तक्रार अर्जाच्या अनुषंगाने विभागाकडून प्रशासकीय चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। या चौकशीच्या संदर्भात 19 जून 2026 रोजी दुपारी 3:45 सेवानिवृत्त सफाई कर्मचारी अनिल बेग व त्यांचा मुलगा अनूप बेग हे घनकचरा व्यवस्थापन मुख्यालयात आले। यावेळी अनूप बेग यांनी सहाय्यक अधीक्षक गणेश निकुंब यांच्याशी उद्धटपणे व अवाच्य भाषेत संवाद साधत, तुला कारवाई करण्याचा काय अधिकार आहे? तू स्वतःला कोण समजतोस? तुझे आता 2च महिने राहिले आहेत, अशा स्वरूपाची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। हा प्रकार विभागाचे अधीक्षक उपस्थित असताना घडल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। तसेच अनिल बेग यांनी यापूर्वीही कर्तव्यावर असताना आपल्यावर हात उगारल्याचा आरोप निकुंब यांनी केला असून त्या संदर्भात राज्य माहिती आयोगाकडेही तक्रार केल्याचे त्यांनी म्हटले आहे। या प्रकारामुळे मनपाच्या कामकाजात अडथळे निर्माण होत असून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। नुकत्याच नगररचना विभागातील अभियंता भामरे यांच्याशी संबंधित घडलेल्या घटनेची चर्चा सुरू असतानाच घनकचरा विभागातील अधिकाऱ्याला धमकावल्याचा प्रकार समोर आल्याने महानगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होणार का? तसेच महानगरपालिका आयुक्तांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ अधिकारी या घटनेकडे किती गांभीर्याने पाहतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी कठोर भूमिका घेण्याची मागणी आता कर्मचारी वर्गातून होत आहे।